नमस्कार श्रोते हो. रहवरु मिरवत असे तैसा तेजे ज्ञानेश्वरा. कोंदटलिया दिशा आज आपण जयाचेनी 134च्या पुढील ओव्या जेथे घेऊया. अश्ववाहकू आपण वैकुंठाचा राना जान तया रथांचे गुण कायवरनु एका ध्वजस्तंभावरी उभयांची वानरू प्राण गेले, तो मूर्तिमंत चांगाचे शंकरू दात बैसले, सारथी बिरुदाचे षाडगधरू दादुले, अर्जुनेसी निवताती. देखा नवलतया ऐसा प्रभूचे अद्भुत तूर अद्भुत बंबाळू, प्रेमे भक्तांचे ऐकोनी ब्रह्म जे व्याकाळू, सारथ्यपने देव म्हणती पार्थाचे प्रळय काळू, करीतो ओढावला असे आजी. ऐसी स्वर्गी मातू देखोनी तो आकांतू तव पांडवदणांतू वर्तले काई हो का निजासार विजयांचे कीर्ती भांडार महातेजांचे जेथे गरुडाची ये जावळियांचे कातले चारीही की पाखांचा मेरू जैसा रहवरु मिरवत असे तैसा तेजे कोंदटलिया दिशा जयाचेनी जेथे अश्ववाहकू आपण वैकुंठाचा राना जान तया रथांचे गुण कायवरनु ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी षाडगधरू अर्जुनेसी देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेमे भक्तांचे जे सारथ्यपणे पार्थाचे करीतो असे. वरील ओव्यांचे वर्णन करताना माऊली म्हणतात, कोणी आवेशाने दंड ठोकू लागले, कोणी त्वेषाने आव्हाने देऊ लागले, हत्ती मदोमंत होऊन अनावर झाले, तेथे भित्र्यांची काय कथा, जे कचरले ते कसपटा समान उडूनच गेले, यमाचा देखील धीर सुटला, तो इकडे तोंड करीनासा झाला, कित्येक उभाच मेले, धैर्यवानाची दातखिळी बसली आणि मी म्हणणाऱ्या नामांकित वीरांच्या अंगास देखील कापरे भरले. असा अद्भुत भयंकर ध्वनी ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाला आणि देवांनी म्हणले, आज हा प्रळय काळच ओढावला आहे. याप्रमाणेच स्वर्गलोकात हाहाकार उडून गेला. इकडे पांडव सेनेत काय झाले ते पाहूया. जो रथ विजयांचे प्रत्यक्ष माहेरघर असून तेजाचे केवळ भंडारच आहे, ज्याला गरुडाप्रमाणे वेगवान असे 4 घोडे जुंपले आहेत, पंख असलेला मेरू पर्वताप्रमाणे दिसणारा त्या श्रेष्ठ रथाच्या तेजाने दाही दिशा भरून गेलेल्या आहेत, ज्या रथावर प्रत्यक्ष वैकुंठाधिपती श्रीकृष्ण सारथी आहेत, त्या रथाची महती मी कोठवर वर्णावी, ज्याच्या ध्वजस्तंभावर साक्षात शंकराचा अवतार जो मारुती असून शार्दूल धनुष्य धारण करणारे श्रीकृष्णाचे अर्जुन सारथी होते, त्या प्रभूचे नवल ते पहा. भक्तांच्या अत्यंत प्रेमामुळे तो पार्थाचे सारथ्यही करू लागला आहे. पायकू पाठीसी घातला आपण पुढा राहिला, तेने 5 जन्य अस्फुरिला अवलीलाची परी तो महाघोषू थोरू गरजतू असे गहिरू जैसा उदेला लोपी दिनकरू नक्षत्राते तैसा तूर बंबाळू भवते कौरव दळी गांजत होते ते हरपणी नेनो केऊते केले तेथे तैसाची देखे ये रे
निनादाते अति गंजरे देवदत्त धनुर्धरे अस्फुरिला ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट तेथे ब्रह्मकटा हा शतकुट हो पाहात असे तव भीमसेनो वैसेनेला जैसा महाकाळू खवळला तेने पौड अस्फुरिला महाशंखू तो महाप्रलय जलधरू जैसा घडघडिला गहिवारू तव अनंत विजय युधिष्ठिरू अस्फुरिता असे न कळू सुघोषू सहम देव मनी पुष्पकू जेने नादे अंतकू गजबजला ठाके तेथे भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदियादिक हा काशीपती देख महाबाहू तेथे अर्जुनाचा सूतू सात्यांकी अपरिजातू दुष्टधुम्न नुप्रनाथू शिखंडी हना विराटादी नुप्रवर जे सैनिक मुख्य वीर तिही नाना शंख निरंतर अस्फुरली. म्हणजेच ज्याने आपल्या सेवकाला पाठीशी घातले आहे आणि स्वतः पुढे होऊन आपल्या 5 जन्य नावांचा शंख सहज लीलेने वाजविला. सूर्योदय झाला म्हणजे जशी नक्षत्रे लोकतात तसे त्या शंखाच्या गंभीर महानादाने कौरवांच्या सेनेमध्ये होत असलेला वाद्यगजर कोणीकडे नाहीसा झाला त्याचा पत्ताच लागेना. त्याचप्रमाणे अर्जुनानेही आपल्या देवदत्त नावाचा गंभीर नादाचा शंख वाजविला. ते दोन्ही अचाट शंखध्वनी एकमेकात मिसळून गेले. त्यामुळेच की काय ब्रह्मांडाचे शतशः तुकडे होतात की काय असे वाटू लागले. मग तिथे भीमसेनेला कृतार्थप्रमाणे आवेश चढला आणि त्याने आपला पौंड नामक महाशंख वाजविला. महाप्रलयाच्या मेघगर्जनेप्रमाणेच त्या शंखांचा भयंकर ध्वनी होत आहे. तोच धर्मराजाने आपला अनंत विजय नामक शंख वाजविला. नकुलाने सुघोष नावाचा आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजविला. त्या नादाने प्रत्यक्ष कृतार्थही गडबडला. द्रुपद राजा, महाबाहू काशीराज आणि द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक वीर जे त्या ठिकाणी जमले होते, त्याचप्रमाणे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अजिंक्य असा सात्यकी, नृपश्रेष्ठ धृष्टद्युम्न, आणखी हा शिखंडी, तसेच विराटादी श्रेष्ठ राजे व इतर जे सेननायक होते त्यांनीही आपापले निरनिराळे शंख वाजविले. इथे आपल्या 153 ओव्या झालेल्या आहेत. पुढील ओव्या उद्या घेऊयात. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वरा.